कुठून आला? साहेब हा, कुठून आले तुम्ही? नाही फसलोय. फसले का? फसलोय. बरं, फसू द्या, असू द्या. काय मदत हवी का तुम्हाला? काय काय तुम्हाला काय मदत पाहिजे का? म्हणजे कुठून आले तुम्ही? आता म्हणाय सोडले एकदा नाही. हा, ऐका, घाबरू नका. फसू द्या, तुम्हाला फसलाय तुम्ही, असू द्या. नाव काय तुमचं? नाही ना मी आता. बरं, नाव सांगा. काय तुमचं नाव? काय का नाव? काय तुमचं? पप्पू प्रकाश. संपूर्ण सांगा. प्रकाश याला नाही का. गाव? गाव कोणतं? वडगाव. वडगाव रासाई. हां, मग तिथं कोणाकडे कामाला होते का? नाही गाव आहे. गाव तुमचं? आम बरं, घरी कोण कोण आहे? आई बरं, अजून? भाऊ. बर. बंधू भाऊ. भाऊ बारका आहे का मोठा? मस्त पाठ लग्न झाले. बरं, मग तुमचं झालं का लग्न? नाही तुमचं झाले. झालंय? नाही तुमचं नाही झालं? नाही झालं. घाबरू नका अजिबात, तुम्हाला मदत करू आम्ही. नाही झालं. बरं, आता तुम्हाला कुठं जायचंय? मग आता कुठं जायचंय तुम्हाला? आता जायचंय कुठं? गावाकडे. कोणत्या? आमच्या नाही ना. बरं, तुमचं गाव कोणतं म्हणता? वडगाव. नक्की? शाळा किती झाली तुमची? नाही तुमच्या ह्याने. अहो, तुमची शाळा किती झाली? नाही तुमच्या ह्याने किती माझी. आता मला काय माहिती तुमची किती झाली, सांगा बरं. हं? सातवी आहे. सातवी? नाही सातवी द्या. बर बर पाच बर. आपलं पाच आहे. हे पहा, शेवटी माणसाचे ग्रहमान असतात आणि अशी वेळ आल्यानंतर. आधुई जरा आधुबी जरा मती मंद आहे. बर, नाही असं नका. नाही आधुबी ते लागले जरा खेळता का आता त्याच्या नशिबाच्या त्याच्या चालतं. हा, तर हे पहा, ग्रहमान असतात, एखाद्याच्या संचितामध्ये काय लिहिलेलं असतंय कोणी सांगू शकत नाही. आणि अशा वेळी आपले कुटुंबातील जरी कुटुंबच जर अशा लोकांना वाऱ्यावर सोडत असेल तर यांनी हुशार आहे. बोलतंय हुशार आहे तसा. ह्यांनी जगायचं कसं? जर सध्या अशी व्यक्ती जर बाहेरगावी गेली, चुकली, म्हणजे अशा व्यक्ती आता 5-6 दिवस झाला तांदळी प्रत्येकाला जगण्याचा अधिकार असतानाही अशी अवस्था होणं. कोणी देतं वडा काय काय घ्यायचं. हा. नाही काय देतात घे. देतात ना. देतात. मग चांगले कपडे घालून का नाही राहत? खराब आहे का. मागायची कुणी देईन ना कपडे तुम्हाला. जुने कपडे द्या म्हणायचं, कुणी देईन तुम्हाला? हा, नाही आता काय काय खोड करायची नाही. ऐका, येत नाही. कुणाची खोड करायची नाही, चोरी करायची नाही. बोळा आहे अहो. आम्ही काय म्हणतो, हे तर आता मस्त नशीब. मग खायला प्यायला इथं भरपूर मिळेल. बंगला आहे की आमचा मस्त मोठा बंगला आहे. बंगला आहे का? बंगला आहे. बँक आहे आपली. बँक बी. बँक बी? मग पैसे? बँक आहे आमची. पैसे किती आहेत? नाही बँक नाही ती बँकच महासेवा. महाई सेवा. महासेवा केंद्र. अच्छा, आडनाव काय म्हणले? शेलार. शेलार. कुठे आहे तुमची महाई सेवा? म्हणजे चौकात आहे का? कुठे आहे दुकान? कोणाच्या शेजारी? महादेवाचं आहे ना हा. आपल्याकडे. अच्छा, तिथं आहे का? हा ती बँकच आहे महासेवा. आपलं कुणाचं काय काढ मग ती काढून हे पहा, हे वडगाव रासायचे आहेत असं सांगतात. शेलार यांचं आडनाव आहे असं सांगतात. आणि घरी चांगलं आहे असंही सांगतात. फक्त भोळी व्यक्ती आहे. कळाय कळ पण नाही समजा नाही पण कळाय कळ बोलतंय. कोण ओळखीचे असतील तर त्यांनी यांच्या नातेवाईकांना सांगा, जेणेकरून हे घरापर्यंत पोहोचतील. हाच आपला हेतू आणि उद्दिष्ट आहे. भाऊ आहे. भाऊ वकील आहे. वकील आहे भाऊ? पोलीस वकील. वकील का पोलीस? वकील आहे. बर बर. नंदुमान नाही वडील आहे. बांधणं झालं तिकडे. हा हा. श्रीगोंद्या लेपण झालं 7-10 वर्ष. नक्की गाव कोणतं आहे तुमचं मग? श्रीगोंदा की वडगाव? नाही वडील लिपण श्रीगोंद्यात आहे. बरं. काशीत.